त्यामुळे दिवस थोडे आहेत, जेवढं जास्तीत जास्त ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी जावं हा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या नेतृत्वाखालचा, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष, नाना पटोले ज्याचे अध्यक्ष आहेत, आणि इतर छोटे मोठे काही डावे पक्ष, या सगळ्यांना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार. कुणी किती जागा लढवायच्या याची जवळपास सगळी चर्चा झालेली आहे. थोडीवर 2-4 काही जागा शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की प्रकाश आंबेडकर सहभागी झाले तर त्यांच्या पक्षाला सुद्धा काही जागा द्याव्यात आणि एकत्रित ही निवडणूक आपण सामोरं जाऊन लढवावी. पण त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनीच काम सुरू केलं आहे. असं उदाहरणार्थ उद्धव ठाकरे विदर्भात आहेत, आणखीन काही ठिकाणी आहेत. मी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. काँग्रेस पक्षाच्याही सभा चालू आहेत. ही प्रक्रिया जी निवडणुकीची आहे ती वेळ मर्यादित असल्यामुळं आम्ही सुरू करून कामाला लागलेलो आहोत. आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कौल हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला अनुकूल अशा प्रकारचा आहे. विशेषतः शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी पक्षावर त्यांची फार नाराजी दिसते. आता इथं आल्याच्या नंतर हा जिल्हा असो, धुळे जिल्हा असो किंवा सातारा जिल्हा असो, या सगळ्या भागामध्ये जिथे कांदा होतो, पुणे जिल्हा, तर त्या सगळ्या कांदा उत्पादकांच्या सुद्धा या सरकारच्या उद्देशी प्रचंड नाराजी आहे. ऊस हे महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक आहे. ऊसाच्या संदर्भात आणि विशेषतः इथेनॉल आणि बाकी जे पदार्थ तयार करतात त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं धोरण धडपडीचं आहे आणि त्यामुळे तोही शेतकरी नाराज आहे. आणि राज्याच्या काही भागामध्ये अन्य पिकं जे घेतात त्या पिकांच्याबद्दलच्या किमती हाही प्रश्न काळजी करण्यासारखा असल्यामुळं तोही शेतीचा वर्ग अस्वस्थ आहे. एका बाजूनं शेतकरी वर्ग हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूनं बेरोजगारी, महागाई या सगळ्या प्रश्नाच्यामुळं मध्यमवर्ग आणि तरुण पिढी ही सुद्धा अस्वस्थ आहे. आणि त्यामुळं एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला द्यावी लागेल असं फायनाफिशी आम्हाला दिसते. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारख्या काही गोष्टी नाहीत आणि त्यामुळं त्यांचं एकंदर कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष म्हणजे आम्हा लोकांच्यावर एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची त्यांची पावले दिसतात. कालच मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अलीकडं ED, CBI आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्याचा वापर हा विरोधकांच्यावर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता तो वापर करताना ज्यावेळी लोक कोर्टात जातात तर कोर्टाचा निकाल सरकारच्या विरुद्ध लागतो. उदाहरण झालं तर कर्नाटकमध्ये तिथले उपमुख्यमंत्री आहे, त्यांना अटकही केली होती, त्यांच्या EDचे खटले भरले होते, पण परवाच त्यांच्या संबंधीचा निकाल आला आणि त्या केसमध्ये काही दम नाही अशी भूमिका न्यायालयानं घेतली. आम्ही त्याचा एक अभ्यास केला. या EDच्या संदर्भात जर बघितलं तर 2005 ते 2023 याच्यात 2 सरकार येऊन गेली.
आम्हा लोकांचं सरकार होतं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे त्या ठिकाणी या 17 वर्षामध्ये 5,906 ईडीच्या केसेस या झाल्या आणि त्याचं डिस्पोजल 0.25% आहे आणि कन्व्हिक्शन 0.40% आहे. याचा अर्थ केवळ केसेस करायच्या, असं करायचं, तुरुंगात टाकायचं, महिने घालायचे. जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्यासाठी आत टाकलं किंवा अनिल देशमुख त्यांच्या संबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला मोठी देणगी घेतली अशा प्रकारचा आरोप करून त्यांना तुरुंगात टाकलं. पण नंतर असं दिसतंय की त्यांचा जो आरोप केलेला होता त्यामध्ये काही फारसा दम नाही. आता 2014ला हे लोक सत्तेवर आले, त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो. 2014 नंतर मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर 121 लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात. त्या 121 मध्ये 115 हे विरोधी पक्षाचे होते. याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली. ज्यांच्या विरुद्ध वापरली त्याच्यामध्ये काँग्रेस 24, तृणमूल काँग्रेस 19, NCP 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, VSP 5, समाजवादी पक्ष 5, TDP 5, AAP 3 या प्रकारे या झाल्यात. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यानंतर 8 वर्षात 121 नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी आमदार असे हे आकडे याच्यातून दिसतात. आणि ईडीकडून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही. याउलट भाजपवर ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश केला त्यांची चौकशी थांबवली. उदाहरणार्थ हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसतंय की हा सबन ईडीचा वापर हा केवळ विरोधी पक्षांच्यावर केलेला आहे. आणि काँग्रेस बरेच UPA राज्य होतं, त्याच्यात मी होतो, त्या काळात राजकीय हेतूनं कारवाई केलेली नाही. UPAच्या काळात कारवाई किती झाली याचे आकडे सांगतो मी. 2004 ते 2014 काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, भाजप 3, VSP 2, बिजू जनता दल 1. याचा अर्थ हा स्पष्ट होतो की भाजपच्या 3 लोकांच्यावर 10 वर्षात केसेस केल्या. याचा अर्थ आम्ही लोक सत्तेमध्ये असताना विरोधकांच्यावर सत्तेचा गैरवापर न करता आम्ही राज्य चालवलं. आणि याउलट मोदींच्या काळामध्ये 121 लोकांच्यावर त्यांनी ईडीचे खर्चे भरले. आणि त्यामुळं या निवडणुकीच्या निमित्तानं सत्तेचा गैरवापर ही एक भूमिका आम्हाला कथाक्षानं मांडावी लागेल आणि त्याच्यात आमचं लक्ष हे जास्त राहणार आहे. मात्र संपूर्ण देशामध्ये आपण इंडिया आघाडी म्हणून जो एक पर्याय दिला होता भाजपला, तो पण कुठेतरी यशस्वी होताना दिसत नाहीये. रोज एक पक्ष त्याच्यातून बाहेर पडतोय. त्याला आता नेमकं कसं आपण थांबणार, काय नेमकं पुढचं धोरण असणार? हे असं धोरण सगळीकडे नाही आहे. आता उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, समाजवादी पक्ष हा महत्त्वाचा पक्ष. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात अंडरस्टँडिंग झालं. दिल्ली
दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे, तिथं काँग्रेस आणि त्यांच्यात एक वाक्यता झाली. पंजाब तिथं केजरीवालचा पक्ष आहे, तिथं काँग्रेस आणि हे एकत्र आले. महाराष्ट्राचं उदाहरण मी सांगितलं. आता एका कारणाच्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत, तिथे इथलाही प्रश्न हा संसर्ग आहे. दक्षिणेमध्ये 1-2 ठिकाणी इश्यू आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये इश्यू आहेत. तिथे आम्ही डायलॉग करतो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की तिथेही एक वाक्यता आणायची. सीसीएची घोषणा करण्यात आली निवडणुकांच्या तोंडावर, याचा आपण कसं बघतो? असं आहे की एक अल्पसंख्याक समाज जो आहे त्याच्यावर दबाव आणण्याच्या संबंधीचा हा कार्यक्रम आहे. त्याला विरोध हे प्रामुख्यानं मुस्लिम मायनॉरिटी आणि या लोकांची होती. त्यांना एक मेसेज द्यायचा आणि तो मेसेज द्यायचा हा प्रयत्न आहे. पवारसाहेब, महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, त्यापैकी वंचित बहुजन आघाडी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत असा इशारा त्यांनी दिलाय. संजय राऊतांवर त्यांनी निशाणा साधलाय का? संजय राऊत दरवेळेस खोटं बोलतात असं त्यांचं मत आहे. आमचा काय अनुभव तसा नाही. पण ते महाविकास आघाडीत नाही, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ते आम्ही फायनल करायला थांबलो ते त्यांच्यासाठी. आमची इच्छा आहे की त्यांनी यावं. त्यांच्या काही रास्त तक्रारी असतील त्याची नोंद आम्ही घ्यायला तयार आहोत. त्याच्यात करेक्टिव्ह ॲक्शनसुद्धा घ्यायची आमची तयारी. आज राज्यामध्ये ही एक वाक्यता करणं आवश्यक आहे. कारण प्रकाश आंबेडकर सातत्याने एक गोष्ट सांगतात की मोदीचं राज्य घालवलं पाहिजे. त्यामुळे त्या विचारावर आमची त्यांच्यात साम्य आहे आणि त्यामुळे जागेच्या प्रश्नांना काही इश्यू असेल तर तो सामंजस्याने सोडवावा असा आमचा प्रयत्न आहे. पण साहेब, मागच्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य होतं ते महाविकास आघाडी सोबत जाण्यास इच्छुक नाही असं आपल्याला वाटतंय? असं काही नाही, कारण वर्तमानपत्रात काय आलं याच्या मी खोलात जात नाही. पण आमचं डिस्कशन चाललं आहे. त्या डिस्कशन माझ्या उपस्थितीत झाले आणि तिथं मला तसं वाटत नाही. त्यांच्याकडनं ज्या अटी शर्ती टाकल्या जातात त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं असं म्हटलं जातं की भविष्यामध्ये या सगळ्या आघाडीमधला एकही पक्ष फुटून भाजपबरोबर जाणार नाही असं मला रायटिंगमध्ये द्यावं अशी देखील त्यांची मागणी आहे. आणि त्यामुळे तशी मागणी त्यांनी आमच्याकडे काही केली नाही. नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देऊ नये ही देखील त्यांची मागणी. घराणेशाहीचा जो आरोप केला जातोय, असे अनेक नेते आहेत, त्यांच्या मुलांना देखील आमच्याकडे त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यात आपण म्हणता तो मुद्दा नव्हता. ही गोष्ट खरी आहे की जागेच्या संबंधी त्यांनी काही भूमिका अग्रही मांडली आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांच्या पक्षाचं काम ज्या जिल्ह्यात आहे अशा जिल्ह्याची यादी त्यांनी, हे खरं आहे. नाशिकची जागा कोण लढवेल या संदर्भात जर विचारलं तर उद्धव ठाकरे गटाकडून तो दावा दाखला जातोय. मात्र अनेक इच्छुक आपले देखील भेट घेत आहेत. आपल्याला देखील नाशिकची जागा ही आमच्या सगळ्या वाटाघाटीमध्ये नाशिकची जागा उद्धव ठाकरेंच्याकडे आहे. साहेब, इलेक्शन कमिशन निवडणुकीवरनं पण आता सध्या वाद सुरू आहे आणि तो सत्तेचा गैरवापर केला जातोय का त्याच्यामध्ये? सरळ असं आहे की इलेक्शन कमिशन नेमण्याच्यासाठी पूर्वी एक यंत्रणा होती. त्या यंत्रणेमध्ये प्रधानमंत्री, सेंट्रलचे आणखीन एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश. आता केंद्र सरकारने हा नियुक्ती करण्याच्या संबंधीची यंत्रणा आहे त्याच्यात बदल केले आणि त्याच्यातून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांना काढून टाकले. खरं म्हणजे तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना त्या ठिकाणी ठेवण्यात काही अडचण नव्हती. पण आता स्थिती काय राहिली, विरोधी पक्षनेता 1, प्रधानमंत्री 2 आणि सिनियर कॅबिनेट मंत्री 3 या तिघांनी निर्णय घ्यायचा. तिघातले 2 त्यांचे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या मताला काय अधिकार तिथे राहणार नाही. आपल्याला हवं तसं त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी याचा बंदोबस्त मोदी साहेबांनी केलेला आहे.
तर कालपासून भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रामध्ये आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने किती परिणाम हे महाराष्ट्रामध्ये जाणवेल या सगळ्या भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून? आता बघूया, आम्ही जे यापूर्वी आता जिथे जिथे गेली तिथं वेगळा अनुभव आला, अनुकूल अनुभव आला. उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि कर्नाटकातनं ही यात्रा आल्याच्या नंतर निवडणूक झाली, तिथं सरकार बदललं, तिथं आज काँग्रेसचं सरकार झालं. साहेब, देशातले भाजपचे खासदार भाजप पक्ष सोडून विरोधी पक्षामध्ये प्रवेश करत आहे, ते मोदींची उतरती कळा आहे का असं आपल्याला वाटतंय? असं काय मला कुठं फारसं दिसलं नाही. कुठे 2 राज्यातले खासदारांनी विरोधी पक्षात प्रवेश केलाय, आता स्टँडिंग खासदारांनी. साहेब, बारामतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याच्यात एक ट्विस्ट आलाय की विजय शिवतारेंनी आता निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे आज काही वेळापूर्वी. या एकूण घटनेकडे कसं बघता, किती फरक पडेल? आहे की ते विरोधी पक्षातच होते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे प्रतिनिधी होते, मागच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली होती, त्याच्या आधी ते निवडूनही आलेले होते. आणि आता विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेले काही वर्ष काम करत आहेत आणि त्यांनी हा लढायचा निर्णय घेतला आहे. आता बघूया त्याचे काय फरक होतील, कोणावर होतील, पण त्यांना पडलेली जी मतं आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच हा महाविकास आघाडीचा नाही, अन्य पक्षाचा नाही. तर मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत. आजच नंदुरबारचे माजी मंत्री वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. खरं तर राष्ट्रवादी फोडली आणि शिवसेना फोडली, काँग्रेस पण या अशा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेऊन फोडण्याचा एक प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतंय? साधारणतः केंद्र सरकारमध्ये सत्तेमध्ये जे आहेत त्यांनी ठिकठिकाणी विरोधी पक्ष फोडता कसा येईल किंवा आणखीन त्याचा हल्ला कसा करता येईल याचा आखीव कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आणि करत आहेत. त्याचा हा भाग आहे. आणि नंदुरबारचं जे उदाहरण सांगितलं त्याचं काय मला फारसा आश्चर्य वाटणार नाही. आणि त्याचं कारण पक्ष बदलाचा अनुभव त्या ग्रस्तांना बऱ्यापैकी आहे. पवारसाहेब, मध्यंतरीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आणि अमित शहा येऊन गेले, परंतु या सगळ्यांच्या रडारवरती शरद पवारच होते. शरद पवारांनी काय केलं असे प्रश्न विचारून त्यांनी सभा गाजवल्या. याकडे कसं बघता? चांगली गोष्ट ना. त्यांनी सांगितले की 50 वर्ष हा माणूस महाराष्ट्रावर बसला. असं महाराष्ट्राच्या जनतेनं 50 वर्ष मला निवडून दिलं असेल तर मी त्यांचा आभारी आहे. आणि 50 वर्ष एका राज्याच्या एका नेत्याला लोक निवडून देतात याचा अर्थ त्यांनाही समजला पाहिजे. महायुतीचा साहेब 45+ नारा आहे आगामी या लोकसभा निवडणुकीमध्ये. आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून असं काही नारा? तुमची माहिती चुकीची आहे. त्यांची 48 आहे, 45 आहे. दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीच्या आपल्या शरद पवार पक्षातून लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी एक चर्चा चालू आहे. नाही, अशी काही चर्चा माझ्या कळलं. साहेब, आपण नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे दिली असं म्हणतात, पण आपल्या पक्षामधनं पण काही उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत? इच्छुक असतात, आहेत, माझ्याशी बोलतात, त्याच्यात काही गैरवाग नाही. राजकारणामध्ये संघटनेमध्ये जे काम करतात त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची इच्छा असते आपण कॉन्टेस्ट करा आणि ते आपल्या पक्षाकडे मागणी करतात. तशी माझ्याकडे केली. आम्ही त्यांना समजून सांगू की आपण दिंडोरीची जागा निवडतो आहे, दुसऱ्या जागेवर आपल्या सरकारी विषयांचा विचार झाला आहे, तो आपण कसा यशस्वी जागा सहकार्य करू. दिंडोरीची जागा मागताय असं काही चर्चा? हो, त्यांनी माझ्याशी चर्चा केली. कारण काँग्रेस धवले आणि त्यांची टीम येऊन भेटून गेली आणि आमच्या सहकार्यांशी याच्यात यापूर्वी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा प्रस्ताव त्यांच्यासाठी आहे की
की विधानसभेला त्यांना काही जागा शोधायची आणि विधानसभेला आम्ही त्यांच्यासाठी जागा शोधायची तयारी ठेवली. त्यांनी या जागेच्या संबंधी आम्हाला सहकार्य करावं. विजयदारेंनी काही वेळापूर्वी असं म्हटलंय की मी महायुतीत आल्यानंतर, तरे म्हणले मी महायुतीत आल्यानंतर अजित पवारांना सत्कार केला, सन्मान केला, पण त्यांचा उर्मटपणा काही कमी झाला नाही आणि पवारांना न होणारं जे मतदान आहे त्या मतदारांसाठी मी बारामतीमध्ये पर्याय असू शकतो. पवारांना म्हणजे कोणत्या भावात झालं अदृश्य हाते शिवतारेंच्या मागे असा त्याचा एकूण अर्थ होतो. अजितदारांच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे विधान ते माहीत नाही, पण त्यांनी म्हणजे आमच्या उमेदवाराला न होणारं मतदान ते घेणार असतील तर आम्हाला आनंद आहे. पवार साहेबांचा शिवतारेंना अदृश्य हाते असं समजायचं का? असं आहे की आमची त्यांची चर्चा झाली नाही. एकदा ते शेवटपर्यंत लढतात का नाही हे पाहूया, कसे लढतात हेही पाहूया. मनसे नेते वसंत मोरे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मध्यंतरी ते आपल्यालाही भेटून गेलेले आहेत. आपल्या संपर्कात ते आहेत किंवा मला भेटले ही गोष्ट खरी आहे. मला ते एवढ्यासाठी भेटले की ते जिथं राहतात त्याच्याजवळ एक क्रीडा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर रिझर्वेशन बदलून काहीतरी अन्य कामासाठी ते ग्राउंड द्यावं असा निर्णय महानगरपालिकेत घेतला जातो. हा मुलांच्या दृष्टीने योग्य नाही आणि ते रिझर्वेशन बदलू नये हे सांगण्याच्यासाठी निवेदन त्यांनी मला दिलं. दुसरा विषय कधी चर्चा केली नाही. साहेब, राज ठाकरे 2-3 दिवसापूर्वी नाशिकला आले. त्यांनी असं म्हटलं की शरद पवार गट आणि पवार साहेब हे काही वेगळे नाही, आपण एकच आहे, हे जनतेला मूर्खात काढताय अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी जाहीर सभेत केलं. ठीक आहे, असं त्यांनी केलं म्हणजे असं एक पण म्हणजे की या दोघांच्या भावाचं सुद्धा एक वाक्यच आहे. पण मी म्हणणार नाही असं, कारण मला माहिती आहे असं नाही आहे. वसंतरावांनी काल पक्ष सोडताना असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये मनसेची ताकद मोठी आहे, सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून मनसे होती. आपल्याला तर समजा जर ते मनसेकडून लढले असेल तर त्यांचं आव्हान होतं का मनसेचं पुण्यामध्ये? मनसे ही सेकंड लार्जेस्ट पार्टी होती पुण्यामध्ये असं काल वसंत मोरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. तर समजा लोकसभा लढले असेल तर ते काही आव्हान होतं का मनसेचं? माहीत नाही, पण मी आज वाचलं की ते लढणार आहे तुम्ही, त्यामुळे लढून द्या ना. धुळे लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघं पक्ष आपल्या पक्षाकडनं आणि काँग्रेसकडनं इतर पक्षाकडनं इच्छुक लोकांची संख्या खूप जास्त आहे. आसिफ शेखनी पण आपल्याकडे माजी आमदार आसिफ शेख यांनी पण आपल्याकडे मागणी केली. काय कुठं धुळे लोकसभा माझं माहितीच नाही आहे. साहेब, दिंडोरीचा कोणी अजून उमेदवार फायनल झालेला आहे का? आमच्याकडे सगळ्यांनी मिळून नाव सुचवलेलं आहे. बघले एक शिक्षक आहेत आणि त्यांचं नाव लौकिक चांगलं आहे त्या भागात समाजामध्ये. त्यांचं नाव पक्षाच्या समोर आलेलं आहे आणि 1 वर्षाने आलेले. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारांची घोषणा कधी पण आता अपेक्षित आहे? जागा वाटपाचा फॉर्म्युला काही फायनल झालाय का? बाकी सगळं झाले. आंबेडकरांच्या संबंधी एकदा चर्चा करावी लागेल पुढच्या 2-3 दिवसात. जागा वाटप कसं असणार आहे? काय जागा वाटप, कुठला पक्ष किती जागा लढवणार, त्याबद्दल काय फायनल झालं? तेच नाही, एकदा आंबेडकर हा इश्यू क्लिअर झाला मग आम्ही आपल्याला सांगू. त्यांनी किती जागेची मागणी केली? नाही असं काही त्यांनी एक यादी दिली 16 लोकांची आणि हे सांगितलं की ह्या सगळ्या जागा मी मागत नाही, पण आमचं काम तिथं आहे आणि आमचं काम तिथं आहे, तिथं किती ठिकाणी तुम्ही आम्हाला अकोमोडेट करू शकता हे सांगा. ही स्टेज आहे. त्यांना किती जागा देण्यासाठी तिन्ही पक्ष इच्छुक आहेत? म्हणजे आज नाही सांगतायत, पण त्यांना काहीतरी 4-5 जागा सर्च केल्या. कालच राऊत साहेब बोलले का 4 जागा आम्ही त्यांना देऊ करतो. 4 कोणत्या कोणत्या होत्या त्या? ते सांगतील. हिंदीमधले 1-2 प्रश्न आहेत. आम्ही लढण्यात जाऊ. थँक्यू सर.